36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील युवक युवतींना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड प्रभावीपणे कार्यरत असल्याचं प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केलं. बोदली येथे आयोजित लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. हेड्री येथील लॉयड्सच्या शैक्षणिक, आरोग्य आणि कौशल्य विकासाच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक करत महिला सक्षमीकरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच खऱ्या विकासाचा पाया असल्याचं सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं विकासाचा पाया असल्याचं सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. आपणही जिल्ह्याच्या विकासामध्ये सक्रिय योगदान देणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. यावेळी व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरण यांनी प्रत्येक कर्मचारी हा कंपनीचा भागीदार असल्याचं सांगत गडचिरोलीला स्टील हब बनवण्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 400 प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्रे तर 14 गुणवंत प्रशिक्षणार्थींना धनादेश देऊन गौरवण्यात आलाय. छान वाटतंय. मी गडचिरोली जिल्ह्यात आली. सर्वात आधी मी हेड्रीला गेली होती. तिथे लॉयड्स फाउंडेशनचं जे काम पाहिलं, मला खरंच इतका आनंद झाला की हे जे आहेत हे लोक फक्त कंपनीसाठी नाही पण लोकांना कंपनीमध्ये आपले पार्टनर बनवत आहेत एंट्री लेवलपासनं, आणि लोकांची ज्या सुखसुविधा याच्याकडे लक्ष देत आहेत. प्रभाकरनजी स्वतः ते हॉस्पिटल चांगलं वेल इक्विप्ड बनवणं असो किंवा शिक्षणाच्या चांगल्या सोयी करणं असो किंवा आता आपण पाहिलं कौशल्य विकास स्त्रियांसाठी करणं असो, जे जॉब ओरिएंटेड असतात, अशा सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी केलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने गडचिरोलीमध्ये जी प्रगती जी आहे, जी गंगा आहे ती वाहणार आणि वाहणं चालू झालेलं आहे हे लक्षात येतं. ज्याप्रमाणे सीएम न सपोर्ट केला त्यामुळे आज ही कंपनी एवढ्या मोठ्या म्हणजे लेवलवर गेली आणि लोकांचं सहकार्य पण मिळालं. काय बोलाल? खूप आनंद आहे. देवेंद्रजी तर इथले गार्डियन मिनिस्टर आहेतच, पण एक पॉलिटिकल विलच्या व्यतिरिक्त एक एंटरप्रुनरची पण तिथे मेहनत लागते. जसं प्रभाकरन सरांनी केलेलं आहे. इथे येऊन राहून नक्षलवाद्यांची मनं पलटणं असो किंवा इकडल्या लोकांसाठी चांगल्या सुखसुविधा ज्या बेसिक असतात त्या देणं असो, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे लोकांनी पण पूर्णपणे यांना प्रतिसाद दिला आहे, याचा आनंद आहे. मॅम, ज्याप्रमाणे सोशल वर्क चालतं तुमचं, पण काही तुम्ही करणार आहात का त्याच्यामध्ये? आज आम्ही खूप काही गोष्टी डिस्कस केल्या, पण काहीही एकदा फायनलाइज झाल्यावर तुम्हाला नक्की सांगणारच की काय मी पण आपल्या तर्फे करतेय. पण आता तर एवढंच मी सांगेन की ज्या सगळ्या होल इन्फ्रास्ट्रक्चर यांनी बनवलं आहे इथल्या लोकांसाठी, घरं बांधणं असो किंवा जसं मी सांगितलं हेल्थसाठी, एज्युकेशनसाठी, स्किलिंगसाठी, आणि त्यांना आपल्या कंपनीत एक हिस्सा देणं, हे सगळे विचार हे मोठे विचार आहेत. आणि त्यामुळेच आज गडचिरोली यांच्या सोबत आहे. हिरुंगेश कंबलवार, न्यूज G9 महाराष्ट्र, गडचिरोली.